नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली. मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. या संदर्भात आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी मनोज डायकर. मनोज, केव्हा बैठक सुरू झाली आहे, बैठकीला कोण कोण उपस्थित आहेत आणि कोणकोणते मुद्दे आहेत अजेंड्यावर? कविता मॅम, आपण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही संपन्न झालेली आहे थोड्याच काही वेळापूर्वी, आणि त्यानंतर आपण मराठा उपसमितीची बैठक ही सुरू झालेली आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झालेली आहे. आणि या बैठकीमध्ये आपण जे मनोज जरांगे पाटील यांचे काही आपण निर्णय आहेत त्यावरती चर्चा केली जाणार आहे, त्यांच्या मागण्या त्यावरती चर्चा केली जाणार आहे. आणि आपण सकाळी मराठा मंत्री खुशखबर देखील देण्यात आली होती की एसटीच्या धर्तीवरती MIDC मध्ये जे मराठा आरक्षण आहे त्यांना त्याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्या मृत्यूंच्या वारसांना नोकरी दिली जाणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यापासून अजून काही महत्वपूर्ण या बैठकीमध्ये घेतले जातील का, त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील का मनोज जरांगे पाटील यांच्या, यावरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं या बैठकीमध्ये कोणी उपस्थित आहेत की फक्त आरक्षण उपसमितीचे सदस्यच उपस्थित आहेत? मॅडम, या ठिकाणी आपण जी उपसमिती या ठिकाणी गठीत केली गेली होती ती उपसमितीचे म्हणजे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत. आणि या बैठकीला आता काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठकीला सुरुवात झाली असून मागण्यांवरती मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चा केली जाणार. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मनोज.